कोणकोणते विषय? मराठी, हिंदी, हिस्ट्री आणि जिओग्राफी. स्टोरी बेस. स्टोरी बेस म्हणजे काय? समजा हा एक इतिहास आहे, स्वातंत्र्यकालीन भारत. तुम्ही तो धडा घरून वाचू नये. कोण्या शिक्षकांचा पाठ नसतोच, मला नाही पाठ नसतोच. घरी तुम्ही वाचा आदल्या दिवशी त्या धड्यात काय. सगळा धडाचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर पहिले आणा आणि दुसऱ्या दिवशी ते मुलांच्या सोबत मांडा. स्टोरी बेस शिकवा मुलांना. तुम्हाला मी 100% सांगतो, जो शिक्षक मुलांना स्टोरी बेस शिकवणार ना, त्या मुलांचं लक्षात ठेवण्याचं प्रमाण जास्त राहतं, शिक्षकांची बौद्धिक क्षमता इफेक्टिव्ह राहते आणि शिक्षक प्रत्येक मुलांच्या डोळ्यात डोळे घालून शिकू शकतो. आता तर असं होतं, मॅडम अशी खाली बघते आणि ते पूर्ण वाचते तोपर्यंत मागचे गोंधळ करतात. तर मॅडम समोरच्या विचारते, समजलं काय? समजलं? अहो तुम्ही सगळी ओळ वाचून दाखवली की आम्हाला. ते वाचून दाखवून कुठं कळतं का आम्हाला मराठी हिंदी? असं वाचून दाखवतात 90% शाळेमध्ये. असं वाचून दाखवतात मराठीचं. त्या मॅडमलाच माहित नसतं पुढच्या ओळीचा अर्थ काय. ते पूर्ण पॅरेग्राफ वाचतात आणि पूर्ण पॅरेग्राफ वाचल्याच्या नंतर मग म्हणतात की या पॅरेग्राफ मध्ये हे सांगितलं. अहो मॅडम, तुम्ही वाचल्यापेक्षा जर न बघता आम्हाला सांगितलं असतं तर आमच्या समोर ते चित्र काय झालं असतं? उभं राहिलं असतं ना. याला म्हणतात इफेक्टिव्ह टीचिंग. नाहीतर मग ते आता उगाच असं वाचलं, हे वाचलं, ते वाचलं, काय फायदा असला टीचिंग? जर आपल्या ती गोष्ट पाठ असली तर आपण डायरेक्ट समोरच्या डोळ्यात डोळे घालून शकू शकतो ना. आता मी पॉईंट इथे लिहून आणले असते, तुमच्या समोर सांगितले असते, तुम्ही माझ्यात कॉन्फिडन्स दिसला असता का तुम्हाला? ते म्हणलं काय मास्टरच्या मीटिंगला गेलो, बघून सांगितलं सगळं. इफेक्टिव्हनेस कशाला म्हणतात? की ही गोष्ट मुलांच्या टीचिंग मध्ये, मुलांच्या अभ्यासामध्ये ती झाली पाहिजे. आणि हे क्वालिटी टीचिंग आहे, गुणवत्ता. शासनाचं हे धोरण आहे. पण मी सर्वे केल्याबद्दल 99% शाळेमध्ये हे होत, कारण त्या गुणवत्तेचे शिक्षक कुठे आहेत? प्रायव्हेट शाळेमध्ये तर नाहीच आहे. 99% नाही. 7,000 पगारात न बघता धडा पण शिकवणार नाही. बरोबर आहे का नाही सर? ही सच्चाई. आणि याचा परिणाम कुठं होतो सर? आपल्या मुलांच्या गुणवत्तेवर होतो ना. अहो सर, मी 70,000 शाळेमध्ये फी भरतोय आणि त्या मुलीचं वाचन मला घ्यावं लागतं. वारे वा. म्हणजे 70,000 भरून तुम्ही जबाबदारी काहीच घेणार नाही. तरी म्हणतात पालक तुमच्या शाळेमध्ये हे तुमची मुलगी अशी करते, तशी करते. आणि मग तुम्ही काय करता? 5 तास मुलांना घडवण्यासाठी मी सांगतो, जर 5 तासाचं प्लॅनिंग करून मुलांना जर चांगल्या पद्धतीने घडवलं नसेल तर मी इमानदारीने आणि आईची शपथ घेऊन सांगतो, प्रत्येक वर्गातल्या मुलाला वर्षाच्या एंडिंगला A+ मार्क मिळणार. शपथ घेते मी आईची. A+ मार्क मिळणार. A+